नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 243 परांडा विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले उमेदवार तानाजी सावंत यांच्या विरुद्ध तिथून 1509 मतांनी पराभूत झालेले उमेदवार राहुल मोटे यांनी निवडणूक याचिका माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादमध्ये दाखल केलेली आहे। सदरील निवडणूक याचिकेची आज रोजी सुनावणी झाली। या सुनावणीमध्ये तानाजी सावंत यांनी निवडून येण्यासाठी मतदारांना विविध मार्गाचे प्रलोभने दाखवले, साड्या वाटप केल्या, क्रांती महिला उद्योग समूहाच्या मार्फत बचत गटांना पैसे देण्यात आले। या बचत गटांमार्फत महिलांमध्ये सदरील पैसे वाटप करण्यात आले, भांडी वाटप करण्यात आली, भैरवनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून साखर वाटप करण्यात आली। अशा प्रकारचे आरोप तानाजी सावंतांवर करण्यात आलेले आहेत। या आरोपांच्या पृष्ठार्थ विविध कागदपत्रे या निवडणूक याचिकेमध्ये लावण्यात आलेली आहेत। सदरील याचिकेची सुनावणी आज रोजी माननीय उच्च न्यायालयासमोर झाली असता माननीय उच्च न्यायालयाने तानाजी सावंत, त्यांचे बंधू शिवाजी सावंत, क्रांती महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा अर्चना दराडे, निवडणूक निर्णय अधिकारी यांना सुनावण्यांची नोटीस काढलेली असून सदरील प्रकरणाची सुनावणी 8 आठवड्यानंतर माननीय उच्च न्यायालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।